नमस्कार, अन्वीज किचनमध्ये आपले मनापासून स्वागत. आज आपण एकदम स्पेशल चिकन दम बिर्याणी बनवणार आहोत. आता 31 जवळ येतोय म्हटल्यावर बिर्याणी तर बनायलाच हवी. चला तर मग वाट कसली पाहताय, पटकन सुरुवात करूया. त्यासाठी मी हे घेतले अर्धा किलो चिकन मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. हे अर्धा किलो बिर्याणी तांदूळ घेतलंय. त्यानंतर आपण हे मसाले घेतलेत. त्यामध्ये आपण घेतलंय 4 चमचे बिर्याणी मसाला, अर्धा चमचा गरम मसाला, 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद, चवीपुरते मीठ, धना पावडर 1 चमचा आणि 1 चमचा बेडगी मिर्च पावडर आणि 5 चमचे आपण दही घेतलेला आहे. दही जास्त आंबट घ्यायचं नाही आहे. मी हा कांदा एकदम कुरकुरीत तळून घेतलेला आहे. तर त्यासाठी मी आधी 5 ते 6 कांदे बारीक पातळ कापून घेतलेले आहेत. उभे कापायचेत आणि त्यानंतर ते उन्हामध्ये जरा वेळ सुकून द्यायचेत. त्यामुळे काय होतं, कांदा लवकर तळला जातो आणि तेलसुद्धा कमी लागतं आणि आपल्या गॅसची बचतसुद्धा होते. त्यानंतर एका मध्यम आकाराच्या टोमॅटोची मी प्युरी करून घेतली आहे. 5 ते 6 पुदिन्याची पाने कट करून घेतली आहेत. त्यानंतर 2 चमचे आलं लसणाची पेस्ट घेतली आहे आणि 2 कलर घेतलेत, ऑरेंज रेड आणि ग्रीन कलर. आता आपण यामध्ये दही टाकून घेऊ. त्यानंतर मीठ आणि बाकीचे सगळे मसाले यामध्ये टाकून घेऊ. त्यानंतर यामध्ये जाईल टोमॅटो प्युरी, त्यानंतर कट केलेला पुदिना आणि अद्रक लसूण पेस्ट. त्यानंतर आपण तळून घेतलेल्या कांद्यामधलाच थोडासा कांदा चुरगळून यामध्ये टाकून द्यायचा आहे. आता हे हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. दही आणि मीठ वापरल्यामुळे काय होतं, तर चिकन व्यवस्थित मुरतं आणि त्यामुळे चिकन लवकर शिजतं. दही नसेल तर 1-1.5 चमचा लिंबाचा रस तुम्ही वापरू शकता. आता हे 20 ते 25 मिनिटं असंच झाकून ठेवायचे. आता आपण तांदूळ शिजवून घेऊ. त्यासाठी मी एक मोठं पातेलं घेतले आणि त्यामध्ये 5 तांबे पाणी घेतले. शक्यतो पातेलं मोठंच घ्यायचे. आता आपण यामध्ये खडे मसाले टाकून घेऊ. 2-3 तमालपत्र टाकायचेत. त्यानंतर हे चक्रफूल 2 तुकडे घेतलेत मी. त्यानंतर ही दालचिनी 2 तुकडे, विलायची 1 घ्यायची आहे, 4 लवंगा आणि 4 काळी मिरी घेतली आहे. त्यानंतर हे शहाजिरे, 4 चमचे मीठ यामध्ये टाकायचे. झाकण ठेवून पाणी उकळून घ्यायचे. पाणी उकळलेलं आहे आता आपण यामध्ये थोडंसं तेल टाकून घेऊ. तेल टाकल्यामुळे भात सुट्टा होतो, चिकट होत नाही, त्यामुळे तेल टाकायचे. त्यानंतर आता आपण हे तांदूळ त्यामध्ये टाकून घेऊ. हा तांदूळ मी 3 वेळा धुवून घेतला आहे. तर आपण हा आता यामध्ये टाकून घेऊया. आता आपण हा तांदूळ यामध्ये टाकून घेतला आहे. पण हा तांदूळ अधूनमधून हलवायचा आहे आणि शिजला की नाही ते चेक करायचं आहे. हाय हीटवरतीच आपल्याला हा तांदूळ शिजवून घ्यायचा आहे, गॅस कमी नाही करायचा. आता आपण यावरती झाकण ठेवून द्यायचं आहे, पण झाकण अशा प्रकारे थोडंसं तिरकं ठेवायचं आहे. तांदूळ आपला शिजलेला आहे. तांदूळ शिजायला 10-15 मिनिटे तरी लागतातच आणि तांदूळ 90% शिजवायचा आहे आणि 10% कच्चाच ठेवायचा आहे. कारण जर जास्त तांदूळ शिजवला तर त्याचे तुकडे होतात. त्यामुळे तांदूळ थोडासा कच्चाच ठेवायचा आहे. तर आपण बिर्याणीला थोडीशी वाफ देणार आहोत, त्यामध्ये हे तांदूळ शिजून जातं. आता आपण तांदूळ चाळणीमध्ये काढून घेऊ. तांदळाचं पाणी पूर्णपणे नितळून घ्यायचं आहे. आपला तांदूळ छान सुट्टा झालेला आहे, अजिबात चिकट नाही आहे. आता आपण जे चिकन मॅरिनेट करून ठेवलं आहे ते शिजवून घेऊया. त्यासाठी मी हे अर्धा वाटी तेल घेतलं आहे आणि हे तेल मी कांदा तळलेलंच तेल वापरलेलं आहे. तेल तापले. आता यामध्ये आपण ते चिकन टाकून घेऊ.
त्यानंतर थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकू आणि मस्त 3-4 मिनिटं हलवून घ्यायचे. एकदम छान परतून घ्यायचे. छान परतून घेतलं ना की मसाले मग कच्चे लागत नाही. आता हे चिकन आपण छान परतवून घेतले. आता यामध्ये 1 वाटी पाणी टाकायचे आणि त्याच्यावरती झाकण ठेवून शिजवून घ्यायचे. मी यातमध्ये 1 वाटी पाणी टाकलेलं आहे. आता आपण हे शिजवून घेऊ. हे पहा मस्त चिकन शिजलेलं आहे आपलं. छान शिजलंय. आता आपण यामध्ये शिजवलेला भात टाकून घेऊ. असा सगळा भात व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे चिकन शिजल्यानंतर त्यावरती तवा ठेवायचा आणि तो गरम करून घ्यायचा आहे आणि त्यावरती पातेलं ठेवायचं. गॅस चालूच ठेवायचा आहे. तवा ठेवल्यामुळे बिर्याणी करपत नाही. हा ऑरेंज रेड कलर मी घेतलेला आहे. हा पाण्यामध्ये मिक्स करून घेतला आहे. आता आपण हा यामध्ये टाकून घेऊ. आणि आता ग्रीन कलर टाकू. आता आपण तळलेला कांदा आणि कोथिंबीर यावरती टाकून घेऊ. गॅसची हीट कमी ठेवायची आहे. आता 2 चमचे तूप यावरतून टाकून द्यायचे. आता आपण मस्त बिर्याणीला दम देऊन घेऊ. त्यासाठी मी हा कोळसा घेतलाय, तो गरम करून घेतलाय आणि त्यावरती 1 चमचा तुपाची धार सोडली आहे. आता पटकन झाकण ठेवायचे त्यावरती आणि पूर्ण झाकण ठेवायचे जेणेकरून त्यामधून धूर बाहेर आला नाही पाहिजे. 3 ते 4 मिनिटं कमी हीटवरतीच झाकण ठेवून ही बिर्याणी वाफवून घ्यायची आहे आपल्याला. वा मस्त 1 नंबर वास येतोय बिर्याणीचा. अशा पद्धतीने तुम्ही ही बिर्याणी बनवा. 1 नंबर होते आणि 1च नंबर लागते. तुम्हाला ही माझी बिर्याणीची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. आणि आता 31 जवळ येतोय तर ही शेअरसुद्धा करा. तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.